ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमः शिवाय। हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, बघा, धोंड्याचा महिना संपण्या अगोदर ही एक गोष्ट नक्की करा. अधिक महिन्याचे शेवटचे 5 दिवस फार महत्त्वाचे असणार आहेत बरं का. म्हणजे संपूर्ण अधिक महिनासुद्धा ज्यांना काहीही करायला जमले नसेल, अगदी ते लोकसुद्धा या शेवटच्या 5 दिवसाचा लाभ घेऊ शकतात. आणि ज्यांनी अनेक व्रतवैकल्य संकल्प या अधिक महिन्यामध्ये केले आहेत, ते लोकसुद्धा या शेवटच्या 5 दिवसाचा लाभ घेऊ शकतात. पण का हे शेवटचे 5 दिवस महत्त्वाचे आहेत आणि कसा लाभ घेऊन घ्यायचा, नक्की काय करायचं, चला जाणून घेऊया. तत्पूर्वी पुढे जाण्याअगोदर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल माऊली टाईप करा. भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. आणि लाईकसुद्धा करा. तर बघा मैत्रिणींनो, सनातन धर्मात अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास म्हटलं जातं. सगळ्यांनाच माहीत आहे, हा महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित मानला जातो. पद्मपुराण, स्कंदपुराण, नारद पुराण या सगळ्यामध्ये अधिक मासाचं महत्त्व वर्णन करण्यात आले आहे. या महिन्यात केलेले जप, दान, व्रत, पारायण, भगवंताचे स्मरण या सगळ्या गोष्टीचं पुण्य अधिक पटीने मिळत असतं. हे आता तुम्हाला माहीतच असेल, पण जी गोष्ट तुम्हाला माहीत नसेल ती म्हणजे अधिक महिन्याच्या शेवटच्या 5 दिवसाचे महत्त्व. कोणत्याही पवित्र कालखंडाचा जो भाग असतो ना, तो अधिक फलदायी मानला जातो. या दिवसात संपूर्ण अधिक मासाचे वर्णन करण्यात आलेले आहे. भगवंताचे स्मरण या सगळ्या गोष्टीचे पुण्य अधिक पटीने मिळत असते. तुम्हाला माहिती झालं असेल, पण जी गोष्ट तुम्हाला माहीत नसेल ती म्हणजे जसं नवरात्रीचा 9वा दिवस असेल, श्रावणाचा शेवटचा सोमवार असेल किंवा कार्तिक महिन्याचे शेवटचे काही दिवस, त्याचप्रमाणे अधिक महिन्याचे शेवटचे दिवस आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. अधिक महिन्यामध्ये स्नान, दान आणि वाण या 3 गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. आणि म्हणून हिंदू धर्मग्रंथानुसार या अधिक महिन्यामध्ये एकदा तरी पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे. जर तुम्ही आत्तापर्यंत अजूनही स्नान केले नसेल तर सोमवारी सोमवती अमावस्या आलेली आहे. तर हे अमावस्या अत्यंत पवित्र आणि प्रभावी आहे. तर या दिवशी तरी आवर्जून तुम्ही पवित्र नदीमध्ये कुठेही जाऊन स्नान नक्की करा. तसेच यथाशक्ती दानसुद्धा करावे. एवढेच नाही तर या अधिक महिन्यामध्ये वाणसुद्धा दिला जातो. आता हा वाण कोणाला दिला जातो तर लेक जावयाला वाण दिला जातो. त्याचबरोबर आपल्या कुलदेवताला सुद्धा वाण दिला जातो. 33 कोटी देवी देवतांना वाण दिला जातात. तसेच गाईला सुद्धा या अधिक मासामध्ये वाण दिला जातो. कारण गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात. आणि जेव्हा आपण या अधिक महिन्यामध्ये गाईला वाण देतो तेव्हा 33 कोटी देवी देवतांचा एवढेच नाही तर अनेक पुण्याची प्राप्ती देखील होत असते. म्हणून या अधिक महिन्यामध्ये गाईला वाण देण्याचे अत्यंत पुण्याचे मानले जाते. म्हणून हा अधिक महिना संपण्या अगोदर कोणत्याही परिस्थितीत स्नान, दान आणि वाण नक्की त्या 5 दिवसामध्ये कुठल्याही एका दिवशी केल्याने संपूर्ण महिनाभर दान केल्याचे, स्नान केल्याचे आणि वाण दिल्याचे पुण्य प्राप्त होते. आता या अधिक महिन्याचे शेवटचे 5 दिवस कोणते असणार आहे तर 11 जून, 12 जून, 13 जून, 14 जून आणि 15 जून. म्हणजे 11 ते 15 हा जो कालावधी आहे, हा कालावधी तुम्हाला काहीतरी साधना, उपासना किंवा पारायण करण्याची आहे. ती काय करायची ते आपण व्हिडिओ पुढे बघूया. पण या 5 दिवसाचं काय मत आहे ते आधी समजून घ्या. बघा, वेळ नसेल तरी वेळ काढून या सेवा नक्की करा. कारण या सेवा तुम्ही 3 वर्षानंतर परत करण्याचा योग येणार नाही. सगळ्यात पहिली गोष्ट तर 11 तारखेला आहे अधिक महिन्यातील दुसरी एकादशी. लक्षात घ्या मंडळी, एक व्हिडिओ आपण याआधीसुद्धा बनवला होता अधिक महिन्यातल्या एकादशीचे महात्म्य सांगणारा. पूर्ण महिनाभर ज्यांना काहीही करायला जमत नाही त्यांनी अधिक महिन्यात एकादशी सोडू नये. अधिक महिन्यातल्या एकादशी दिवशी काहीतरी साधना, उपासना, उपवास करावा. कारण अधिक महिना मुळातच भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. एकादशीसुद्धा विष्णूंना समर्पित असलेली तिथी आहे. त्यामुळे या तिथीचं महात्म्य खूप मोठं आहे. म्हणून जर पूर्ण अधिक महिना काही करायला नाही जमलं तरी अधिक महिन्यातील एकादशी सोडू नये. या दिवशी उपवास करावा. उपवास करायला जमत नसेल तर भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करणे किंवा विष्णू सहस्रनाम असेल, हरिपाठ असेल या प्रकाराची स्तोत्र म्हणणे हे एकादशीला नक्की करावं. एकादशी दिवशी काय करायचं? सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून किंवा गोमूत्र टाकून अंघोळ करायची आहे. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करायची. आता तुमच्या घरात पांडुरंगांची मूर्ती असेल,
पांडुरंगाचे फोटो असेल तर हे भगवान श्री हरिविष्णूंचेच रूप आहे. त्यामुळे अर्थातच पांडुरंगाची पूजा करायची आहे. पांडुरंगाच्या पूजेमध्ये पिवळी फुलं आणि तुळस पांडुरंगाला अर्पण करायचे आहे. तुळस तोडताना एकादशी दिवशी अजिबात तोडू नये. तुळशीला त्या दिवशी स्पर्श करू नये आणि जलही अर्पण करणे हे नियम आवर्जून पाळा. जसं आपण नेहमी पांडुरंगाची पूजा करतो, हळदी कुंकू, अक्षता, फूल, पंचामृत स्नान या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि मन लावून पूजा करायची आहे. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, जर तुम्हाला वेळ मिळेल तसं करा, पण या एकादशी दिवशी हे आवर्जून करा. बघा, त्यानंतरची दुसरी तारीख आहे 12 जून. या तारखेला प्रदोष आहे. संपूर्ण अधिक मासात भगवान श्री हरिविष्णूला जेवढे महत्त्व आहे तेवढेच भगवान शिवशंकरांना सुद्धा हा महिना समर्पित आहे. या अधिक मासातील प्रदोष दिवशी शिवलिंगावरती फक्त एक शुद्ध लोटा जल अर्पण करून, एक बेलपत्र, त्याच्यावर अखंड 108 तांदूळ अर्पण करून शिवलिंगावरती अर्पण करावे. तुम्हाला शिवमंदिरात जाणे जमत नसेल तर जवळपास छोटंसं झाड असेल, मोठं झाड असेल तर तिथे पार्थिव शिवलिंग बनवावे आणि त्या पार्थिव शिवलिंगावरती मनोभावे पूजा करावी आणि त्यानंतर दिवा शांत झाल्यानंतर, म्हणजे तिथे एक दिवा प्रज्वलित करावा आणि हे अर्पण करून झाल्यानंतर, दिवा शांत झाल्यानंतर ते पार्थिव शिवलिंग विसर्जित करावे. म्हणजे एक लोटा जल अर्पण करून ते पाणी मिश्रित जल त्या झाडाला अर्पण करावे. हा सुद्धा म्हणजे अधिक मासातला हा प्रदोषसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि विशेष असा दिवस आहे. तर या दिवशीसुद्धा शक्य होईल तेवढ्या तुम्ही उपासना, नामस्मरण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्यानंतर येते 13 तारीख, मासिक शिवरात्र आहे. हाही अधिक मासातील अत्यंत पवित्र आणि पुण्यमय दिवस आहे. जीवनामध्ये अनेक संकटांना सामोरे जावे लागत असेल, संतती प्राप्त होत नसेल, कर्जाचे डोंगर वाढतच जात असतील, तर यासाठी सुद्धा आपल्याला या शिवलिंगावरती प्रभावी असे उपाय करायचे आहेत. तर हे उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेले आहेत. आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवून उपाय करायचे नाही. तर हाच आहे सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजेच मीच हा शिवरात्रीचा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो तुम्ही नक्की पहा. त्यामध्ये प्रत्येक समस्येचे निवारण करणारे उपाय आहेत. तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करून तो व्हिडिओ पहा. त्यानंतर 14 तारखेला दर्श अमावस्या सुरू होणार आहे. तर 14 तारखेला सुद्धा या दर्श अमावस्येच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी मुख्य दरवाजामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून एक महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. 14 आणि 15 तारखेला 2 अमावस्या आहेत. 14 तारखेला पित्रांसाठी संध्याकाळी दही आणि भात छोट्याशा वाटीमध्ये, जिथे कुठे तुम्ही भांडी घासता तिथे वरती हे दही भात ठेवा आणि अधिक महिन्यात हे उपाय करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानंतर ती वाटी दुसऱ्या दिवशी वाटी घेऊन ती दुसऱ्या दिवशी बाहेर कुठेही तुम्ही निर्जल ठिकाणी टाकून द्या. तिथे असणारे पशु पक्षी खाऊन जातील. त्यानंतर अमावस्ये दिवशी कर्त्या पुरुषांनी जेवण करताना पहिला घास बाजूला काढून मग जेवायला सुरुवात करावी. तसेच जेवण झाल्यानंतर ताटामध्ये हात धुवू नये आणि जो अभ्यास राहिलेला काढलेला भात आहे तर एका झाडाखाली तो अर्पण करावा. तिथे असणाऱ्या मुंग्या, किडे किंवा पक्षी खाऊन जातील. त्यामुळे एक प्रकाराचे तुम्हाला पुण्य प्राप्त होईल आणि तुमच्या पितरांना सद्गती प्राप्त होईल. त्यानंतर 15 तारखेला सोमवती अमावस्या आहे. बघा, सोमवारची अष्टमी, सोमवारचा प्रदोष आणि सोमवारची अमावस्या या 3 तिथीला अनन्य साधारण महत्त्व आहे. आता ही तर अधिक महिन्यातील सोमवती अमावस्या पवित्र अशी अमावस्या आहे. बघा, या संपूर्ण अधिक महिन्यात जर तुम्हाला स्नान आणि दान करायला जमत नसेल तर या सोमवती अमावस्या दिवशी अवश्य जवळपास कुठे पवित्र ठिकाणी जाऊन स्नान आवर्जून करावे आणि एक शिवलिंग बनवून त्या शिवलिंगाची मनोभावे पूजा करावी. या अमावस्येच्या दिवशी आवर्जून 7 प्रकारच्या झाडांची पाने घ्या. त्या शिवलिंगावरती ती पाने अर्पण करावे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा 21 वेळा जप करावा. तिथेच एक दिवा प्रज्वलित करून त्यानंतर तो दिवा नदीमध्ये प्रवाहित करावा आणि त्यानंतर पाठीमागे परत येऊन ते शिवलिंग अज्जात उचलावे आणि तेही नदीमध्ये प्रवाहित करावे. आज या सोमवती अमावस्येला हा उपाय करण्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईलच, परंतु तुमच्या भाग्यात नसलेल्या गोष्टीसुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. नक्की अनुभव घ्या आणि बघा मैत्रिणींनो, तुम्ही 33 धोंडे बनवणार असाल आणि बनवलेले असतील तर 33 धोंडे अर्पण करावे. परंतु हे धोंडे तळलेले नसावेत, वाफवून घेतलेले असावे. हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. सोमवती अमावस्येला आवर्जून एवढे तरी करावे आणि नदीला 5 फुले आणि 5 दिवे दान करावे. असे म्हणतात की प्रत्येक अमावस्येला आपले पितर नदी, विहीर आणि तलाव या ठिकाणी संध्याकाळी पाणी पिण्यासाठी येतात.
तुम्हाला कुठलीही गोष्ट उपाय करायला, सेवा करायला जमत नसेल तर फक्त 5 फुले आणि 5 दिवे प्रवाहित नदीजवळ, तलावाजवळ, विहिरीजवळ अर्पण करा. यामुळे पितरांना मोक्ष प्राप्त होऊन पितरांना सद्गती मिळते. पितृदोष दूर होतात, सर्व समस्यावर निवारण होते आणि अधिक ज्येष्ठ महिन्याची समाप्ती हेच 5 दिवस महत्त्वाचे आहे. आता या 5 दिवसामध्ये नक्की काय करायचे ते बघूया. या काळात केलेले नामस्मरण हे मनाला स्थैर्य देते. शक्य होईल तेवढे नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. एक माळ जरी नामस्मरण केले तरी अतिउत्तम. या काळात भगवान श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण करा. त्यांचा एखादा मंत्र येत असेल तर तो म्हणा. नाहीतर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा साधा सोपा मंत्र आहे. या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. या 5 दिवसामध्ये करायला तुम्हाला शक्य झालं तरीसुद्धा अतिउत्तम. त्याचबरोबर या 5 दिवसामध्ये विष्णू सहस्रनामाचे पठण म्हणता येत नसेल तर श्रवण करा. निदान रोज सकाळी उठल्या तरी विष्णू सहस्रनाम मोबाईलवरती ऐका. भगवद्गीतेच्या वाचन करा किंवा कमीत कमी ऐका. तुळशीला मनापासून पाणी अर्पण करा. तुळशीची पूजा करणं, अन्नदान, गरजूंना मदत, संध्याकाळच्या वेळेला तुपाचा दिवा देवाजवळ लावणं, तुळशीजवळ लावणं, त्याचबरोबर रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करणे या गोष्टी अगदी साध्या सोप्या आहेत. सगळ्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत असं नाही. यातली कुठली एक गोष्ट जरी करायला जमली तरी शेवटच्या 5 दिवसामध्ये ती नक्की करा. अधिक महिन्याचं महात्म्य राहिलं असेल, तुमच्या अधिक महिन्याची कथा ऐकायची राहिली असेल तर ती तुम्ही मोबाईलवरती सर्च करून ऐकू शकता. बघा, 11 जून ते 15 जून हे अधिक महिन्याचे शेवटचे काही दिवस. या दिवसात मोठी विधी करण्याची आवश्यकता नाही, परंतु श्रद्धेने भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण, प्रार्थना, शक्य तितके सत्कर्म केल्यास अधिक मासात आध्यात्मिक लाभ घेता येतो. धर्मग्रंथानुसार भक्तिभावाने केलेले लहानसे पुण्यकर्मसुद्धा या काळात विशेष फलदायी मानले जाते. तर मैत्रिणींनो, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा आणि लाईकसुद्धा करा. धन्यवाद.